अहो मग आणखी बिस्किट हवी असतील तर मागवतो ना, घेऊन जा. क्षुल्लक गोष्ट आहे ती. लता वहिनी काय जरा इकडे या बरं, मला तुमच्याशी बोलायचंय. कशाला? राहू दे, चला ना, मला तुमच्याशी बोलायचंय. आलेच? हो हो, हरकत नाही. तुम्ही जरा आता मुलीला बोलवता. हो, कारण काय आहे, मला ताबडतोब तिला काही प्रश्न विचारायचे आहेत. आज इथे हे लग्न ठरवूनच मी पुण्याला जाणार आहे. शैलावंश, काय झालं? कशाला आणलं? काय चाललंय तुमचं हे वहिनी? काय कशाचं? ते बेसिन जवळ तुम्ही आणि ते आनंद. हा, ते क्षुल्लक होतं. शुल्लक? क्षुल्लक नाही नाही, हे शुल्लक नाहीये, पाप आहे हे, पाप. पापात कुठे ओठाचा चंबू करावा लागतो? पापात ओठांवर ओठ असतात. क्षुल्लक बघा, क्षुल्लक असं क्षुल्लक. नाही नाही नाही. काय हो शैलावंश, नाही नाही करता? तुम्हाला नवीन काही शिकायला ना हौसच नाही. नाही, हौस नाहीच आहे माझ्यापाशी, मला नाही जमणार. अहो जमेल, अगदी क्षुल्लक आहे ते. क्षुल्लक क्षुल्लक करा करा. काय ऐकतेय मी हे? ओ मला सुद्धा जमत नव्हतं, लताला जमत नव्हतं. माझं जाऊ दे, यांना सुद्धा नीट जमत नाहीये, पण जमेल. अगदी सोपं आहे बघा. क्षुल्लक 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 करा करा. हा हा. नुपूरचा थोडा तरी विचार करा ना, तिच्यासाठी स्थळ घेऊन आलेत ना ते. आता त्यांनी स्थळ आणलं मग त्यांच्याकडून काही शिकायचंच नाही का आपण? चांगले शिकवतायत ते. गुड टीचिंगनेस. करा करा, परत एकदा करा. परत. ही माझी मुलगी. ही माझी मुलगी. आमची. माझी पुतणी. माझी भाची, माझी नात, माझी पुतणी आहे आणि माझी बहीण. अभिनंदन. धन्यवाद. तुझी बहीण आहे ना, मग जरा काम कर. हे घे, ही चारही मुलांची माहिती आहे. एकेका खांबावर लाव जा. हैला, ही चारी मुलं सेम टू सेम माझ्यासारखे आहेत. बघा ना, चौघांच्याही नावामध्ये सक्सेस आहे. जय, अजय, विजय, सुजय मीन्स यश. तू आयुष्यात यश कधी मिळवणार आहे? त्याला का बोलताय तुम्ही? काय चाललंय आणि तुम्ही काय बोलताय? आनंदराव, विचारा, प्रश्न विचारा मुलीला. मी जे म्हणतो आहे ना, ते माझ्या मागे मागे म्हणायचं. सगळ्यांनी लक्ष द्या. म्हण. हा 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 हांग का 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 कांग गा 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 गांग टटा टटा ठांग. अय्या, किती छान उखाणा घेतला तर तुम्ही. आता मी घेते उखाणा, ऐका. काय तुझं ऐकायचंय? हा उखाणा घेतलेला नाहीये. अरे, भाषा शुद्ध करण्याचा हा मंत्र आहे. खूप हार्ड आहे हा, कठीण आहे हा. अहो, संसार करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. खरंय हो, खरंच खूप कठीण असतं. माझ्या तर नाकी 9 आले बाई. काय जुनाच प्रॉब्लेम आहे त्याचा. हो, समस्या म्हणा. हा हा, तेच ते. मी काय म्हणते, मी माझं जे तयार केलंय ते म्हणू का? म्हण. ऐका हा. उखाणे बनवण्याचा परम आनंद, उखाणे बनवण्याचा परम आनंद, लग्नाचा लागलाय मला छंद. जय, अजय, विजय, सुजय यांची स्थळं घेऊन आले, पोतभर आनंद. अहो, काय मस्त. परम आनंद असा शब्द नाहीये बर का. परमानंद म्हण. हा, तेच परम आनंद. नाही ग, ते 2 शब्द नाही आहेत, तो एकच शब्द आहे. परमानंद. मला आ जोडायचा. परमानंद म्हण. परमानंद. हा, काही चारही जी मुलं आहेत ना, ही पुण्यातली मुलं आहेत. त्यांच्या काही अटी आहेत. मुलीची भाषा शुद्ध हवीच, पण त्याबरोबर मुलीच्या घरच्यांची भाषा सुद्धा शुद्धच हवी. अहो, भाषेचं काय एवढं? दोघांनी एकमेकांना समजून घेतलं बस झालं. नाही, ते आहेच, पण भाषा ह्या आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं ना, ते शुद्धच हवं. हे काय अगदी क्षुल्लक गोष्ट आहे हो.
पण परीक्षा पुढे चालू ठेवूयात का? हा हो हो हो. तेव्हा तुला स्वयंपाक तर येत असेलच. आज फार काही करू नकोस. पोळी भाजी, वरण भात, तूप मीठ लिंबू, डावीकडे कोशिंबीर, चटणी, म्हणजे काय डावीकडचं उजवीकडचं पापड कुरडया, असं अगदी साधा बेत कर. साधं नाही हो, मला डाळ तांदूळाची खिचडी येते फक्त. हा ठीक आहे, मुलीची आई करेल हा सगळा बेत. चालेल की. मी काय म्हणते, पुढची बोलणी करण्या अगोदर आपण दामोदररावांच्या फोटोला नमस्कार करूया. हो हो करूया करूया. अहो पण या अशा डागाळलेल्या सदऱ्यांनी त्या भल्या माणसाचं दर्शन घ्यायला कसं जाणार हो? नीरज, अरे चल ना माझ्या बरोबर. हा बाई, अरे थांबायला वेळ नाहीये बाळा, तू चल ना. काय चलचल करतेस? बॅग तर भरू देत मला. तू जायची तयारी करतोयस? हो, आता त्या माणसाने एवढी स्थळं आणली तर एकतरी पसंत येईलच ना. मग तयारी करायला नको जायची? नाही. अरे त्या आनंद इंगळेवर फार काही विश्वास ठेवू नकोस हं. बरा नाहीये तो माणूस. काय बोलतेस तू? खरं तेच बोलतेय. मलाही आधी वाटलं होतं की माझा काहीतरी गैरसमज आहे का हा, पण नाही. माझे या डोळ्यांनी बघितलंय मी. बघ माझे डोळे कसे पांढरे पडलेत ते. का मी या डोळ्यांनी पाप बघितलं. एकदा काही प्रकरण घरातून बाहेर गेलं की मी ना डोळ्यात गुलाब पाणी घालून नेत्र पापमुक्ती व्रत करणार आहे. आई आई, तुला जे हवं ते कर, पण मला सांग काय झालंय? कसं सांगू. अरे तो आनंद इंगळे आणि लताबाईंनी दोघं ना हे असं ओठाचा चंबू करून. नको नको नको, माझ्या तोंडाने हे पाप नको. बाळा तूच हा अनर्थ थांबवू शकतोस. आई स्टॉप इट, प्लीज स्टॉप इट. दरवेळेस काहीतरी घोळ घालून ठेवतेस तू. नाही, पण आता या वेळेला घोळ लताबाईंनी घालणार आहे. तू काही करणार आहेस की नाहीस? नाहीतर मग मला दादाशी बोलायला लागेल. आई नाही ठीक आहे, मी दादाशीच बोलते. तुला सांगण्यातच काही अर्थ आई नाही. अगं तू चंदू दादा, मला तुझ्याशी बोलायचंय, खूप महत्वाचं. मला माहितीये मी आता तुला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तू माझ्यावर खूप चिडणार आहेस, कारण याआधी माझ्याकडून चुका झालेल्या आहेत. पण आत्ता ती चूक नाहीये. मी माझ्या या डोळ्यांनी जे काही बघितलं ना ते मला सहन नाही झालं, म्हणून मी तुला हे सगळं सांगायला आली आहे. हे बघ, मला मनापासून वाटतं की तुझा संसार सुखाचा व्हावा, पण तुझ्या संसाराला धोका आहे, आणि तो धोका आनंद इंगळेमुळे आहे. अरे तो माणूस अजिबात चांगला नाहीये. त्याचं लता वहिनींबरोबर जे काही चाललं होतं ते मी माझ्या या डोळ्यांनी बघून आली आहे. एका क्षणासाठी मला असं वाटलं की का मला देवाने डोळे दिलेत. हे असलं काही बघण्यापेक्षा मी जर या जगात आंधळी जन्माला आली असते ना, तरी सुद्धा मी त्या देवाकडे कसलीही तक्रार केली नसती. माझं ऐकशील? मग मला मान्य आहे की तो आनंद इंगळे 4 स्थळं घेऊन आलाय, पण नुपूरसाठी तू नको रे एवढा मोठा त्याग करूस. मी लता वहिनींशी सुद्धा बोलले, पण त्या काय म्हणतात माहिती? त्या म्हणतात हे सगळं क्षुल्लक आहे. क्षुल्लक? तुम्ही काय म्हणताय तुम्ही? शिल्लक? आता तुमची भाषा आणि विचार सुधारावे लागतील. आनंद इंगळे काय घाणेरडा माणूस आहे काय? नाही, आता दाखवतोच स्वच्छ आणि स्पष्ट काय असतं ते. आता मी म्हणतोय ना तो मंत्र माझ्या मागून म्हणायचा. म्हणा नन्न ना नन्न ना नो नो नन्न ननी नुनु नन्न ना ननी नी 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 नुनु ना ननी नु म्हणा. नाही. क्षुल्लक नाही आहे हे. पाप आहे हे, पाप. आता तर काय नानाने निरालो. नाही पाप आहे हे, पाप. आत्या, नानानी नानू नूपूर
नुपूर. हा 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 हो नुपूर. काय झालंय तुला? आनंद. एवढा आनंद? जो होतो तो नाही ग, जो आलाय तो आनंद. हा हा हा. त्यांचं काय? ते शुल्लक ओठाचं असं, त्यात लता वहिनी, आणि आता तर काय नानी ना ना ननू ना. कसं ग होणार बाळा तुझं लग्न? सगळं व्यवस्थित होईल. लता काकूनी ना माझ्या लग्नाचं खूप मनावर घेतलंय ग. आणि त्यांची काय अट आहे? भाषा शुद्ध हवी, हो ना? मग लता काकू सगळ्यांना व्यवस्थित ट्रेन करेल. ए चल तू पण शिक. मी नाही 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 बाई नाही. भाषा नाही, मन शुद्ध हवं. अगं ते पण होईल ना. तू चल गात्या. नाही नाही नको. चल गात्या. अगं तू पण ट्रेन व्हायला हवं. चल गात्या. अगं अगं पडलेच ते मी आता. नीरज बाळा तू तरी समजाव ना हिला. आत्या मला काय समजायचंय? हे बघ, तू शिकायचं म्हणजे शिकायचंच. अगं भाषा शुद्ध हवी. चल चल आत. नाही अगं भाषेचा काही संबंध नाहीये इथे. लता वहिनी आज जाऊन बघ तू. हा तू चल. चल जा मी आले. जा चल. नाही मग अशी काय शिकवलं मी तुम्हाला? तोंडाचा चंबू करा आणि मग म्हणा शुल्लक. शुल्लक. तोंडाचा चंबू करायला सांगितलं की नाही? चंबू. हा आता म्हणायचं शुल्लक. शुल्लक. अगदी बरोबर. शुल्लकातले सगळेजण शुद्ध मराठी भाषा शिकतात. मला फार छान वाटतं. याआधी ना आम्ही पुष्कळ स्थळं बघितली पण स्वच्छ बोलायचं आहे. पुष्कळ नाही काही, पुष्कळ म्हणजे पोटफोड्या शो आहे. हा बरोबर, पुष्कळ. पुष्कळ नाही परत तेच म्हणताय. याआधी आम्ही पुष्कळ स्थळ पाहिली पण एकही आमच्या पसंतीस आलं नाही. अरे वा वा बरोबर. खूप अन्यसाधारण बघितली. काय बघितलं? हे असे अन्यसाधारण स्थळ बघितली. अन्यसाधारण असा शब्दच नाहीये मराठीत. अनन्यसाधारण असा शब्द आहे. म्हणा अनन्य. अन्न आहे. नाही हा पण नाही आहे. अनन्य. अन्य साधारण नाही हो. नन्य म्हणजे म्हणा नन्ना, नन्ना, निन्नी, निन्नी, नुन्नू, नुन्नू, नन्ना, न्यो न्यो, त्याच्यामधला न्यो. न्यो न्यो. अनन्य साधारण. अनन्य साधारण बरोबर. आनंदराव ओ. शाळा पुरे झाली. आधी इथे उभे राहा. हो हो. बघताय का असं डोळे फाडून? अहो काय बोलताय? मी तुमच्याकडे या वयात कशाला बघेन डोळे फाडून? तुम्हाला मग या ना. अच्छा. अहो या सद्ग्रहस्थांनी 4 स्थळं आणलीत आपल्या नुपूरसाठी देवदूतासारखी. देवदूतासारखी काय? शब्द देवदूत असा आहे. देवदूत नाही हो नाही. देवदूत. देवदूताला ओढा. अहो काय आहे? आता तुम्हीच म्हणालात ना देवदूताला ओढा म्हणून. अहो देवदूताला म्हणजे देवदूत ह्या शब्दाला ओढा. देवदूत म्हणा. देवदूत. वा जमेल 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 बर का. शुद्ध भाषा बोलायला सुद्धा जमेल आणि हे लग्न सुद्धा जमेल. वा आज तुमच्या सगळ्यांकडे जेवणाचा योग आला. वा भाग्य आमचं. हे जसं जुळून आलं ना तशीच नाती सुद्धा जुळून येतील. नीरज बाळा माझं चुकलंच जरा. हा मला वाटलं की लता वहिनी आणि आनंद इंगळे. विजू जरा माउथ फ्रेशनर घेऊन ये ग. मुखवास. हो हो विजू बडीशेप घेऊन ये पटकन. आणते. अरे अरे असं काय वाटलं जेवण? उत्तम होतं. तुपाची धार मात्र जरा कमीच पडली भातावर. हो सांगायचं ना. सगळं तूप ओतलं असं तुमच्या पानात. काही गरज नाहीये. चला माझी वामकुक्षीची वेळ झालेली आहे. हो पण ती मुलं. नाही मुलांची माहिती मी स्वतः देईनच. पण तोपर्यंत हे फलक वाचून ठेवा.
अहो पण माझी परीक्षा घेणार आहे ना, पण थोड्या वेळाने, आता नाही. नाही आता घेऊन टाका ना परीक्षा माझी. नाही आता नाही, आता 1 वाजलेला आहे. आता एकदम परीक्षा 4 वाजता. अगं बाई 1 ते 4 मी बंदच असतो. म्हणजे मी झोपतो, सगळं पुणंच बंद असतो, माझे डोळेच मिटतात. पुण्यामध्ये नियमच असतो तो 1 ते 4, काहीही नाही. जे काही करायचं ते 4 नंतर. आजपर्यंत मी नियम मोडलेला नाही, आजही मोडणार नाही. बापरे, हा माझा सदरा किती खराब झाला. आता पुण्याला नेऊन बाहेर धुवायला द्यायला लागेल. मग द्या ना. हो पण पैसे लागतील. तुमच्यामुळे खराब झालेला आहे, 150 रुपये लागतील. आणि ते आत्ताच द्या. आत्ताच? नाही, काय आहे, एकदा लग्न ठरलं की त्याच्यानंतर तुमच्याकडनं पैसे मागायचे ते बरं दिसत नाही ना 4 चौघात. आत्ताच द्या. लग्न ठरते, देऊन टाक. अरे पण द्या ना. टॉवरचा प्रश्न आहे, मनोऱ्याचा प्रश्न आहे. मनोऱ्याचा म्हणा. काय बर, मी हे आता 500 रुपये द्या. सुट्टे नसतील ना तुमच्याकडे? बघतो. द्या. बघा जरा. 350 रुपये उरलेले. नेमके सुट्टे आता नाहीये. मग मला 350 कधी देणार? मी झोपून उठलो की देईन. नक्की? हो. बर. माझी झोपायची वेळ झालेली आहे. हो. माझी झोपायची वेळ झालेली आहे. अरे हो, चला. आराम कर, आराम. नुपूर, तुला का टेन्शन आलंय? तुला नकाराची सवय झाली असेल ना एव्हा ना? हो ग, पण तरीही मला ना त्या परीक्षेचं टेन्शन आलंय. काय असेल ती परीक्षा? हो ना, आणि त्यात पुणेकर स्थळासाठी परीक्षा. मुळात काय, शुद्ध भाषा असायला हवी. आणि ती तर आनंद इंगळेंनी पाहिली आहे. नाही म्हणजे विद्येच्या माहेर घरात सून म्हणून जायचं तर कठोर परीक्षेला सामोरं जावंच लागेल नुपूर तुला. होईल, आपली नक्की परीक्षेत नक्की पास होईल. मला काय वाटतं माहितीये का नुपूर, ते तुला स्पष्ट बोलायला लावते. म्हणजे अपमान कसा करायचा वगैरे? नाही, स्पष्ट म्हणजे माझ्यासारखं. मला काय वाटतं, ते तुला पुण्यातल्या पाट्या सुचवायला सांगतील. अय्या, मला नाही येत पाट्या. पाट्यांच्या विषयी उखाणे चालतील का? नुपूर, लता काकी कशासाठी आहे? मी सुचवते ना तुला पाटी. अशी एक पाटी तू त्यांना सुचवू शकतेस की खिडकीतून पत्र टाकू नये, डाळीत पडतात आणि डाळीची चव बिघडते. नाही, उलट कुठल्याही थोर जोकवर तुम्ही कसे हसणार नाही हे ते बघतील. हसण्यासारखं काय आहे? असं का? म्हणजे तुमचा स्वतःवर किती कंट्रोल आहे हे ते बघतील ना. पण मी तर असं ऐकलंय की पुण्यातल्या मुलाशी लग्न करणं म्हणजे आयुष्यभर शाळेत जाण्यासारखं आहे. बरोबर आहे, करेक्ट आहे. मुळात आयुष्यभर स्टुडंट राहावं हे पुणे शिकवतं. पण प्रश्न अजूनही तोच आहे. काय करतो दादा, काय लिहितोस? अरे हिशोब करतोय. आपल्या नक्कीच्या लग्नाला किती खर्च येणार आहे त्याचा हिशोब नको का करायला? काय बघितलं? आपल्या पुतणीच्या आनंदाची किंमत करतोय. तसं नाही रे सूर्या, पण आता लग्न म्हटल्यानंतर हे सगळं करायलाच हवं ना. मी का म्हणतो आईसाहेब, आपण लग्न रविवारी संध्याकाळी ठेवलं तर का? काय आहे, रविवारी सगळ्यांना सुट्टी असते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी दुपारी काही ना काहीतरी स्पेशल मेन्यू असतो. जेवणाचा बेत फार मोठा असतो, त्यामुळे पोटभर जेवतात सगळे. संध्याकाळी कुणी जास्त जेवणार नाही आपल्याकडे. काय माणूस आहे हा. हेच केलंस तुझ्या लग्नात, म्हणून ही अशी बायको मिळाली तुला. हे बघ, सगळं चांगलं व्हायला हवंय रे. त्यातून ती पुण्याची माणसं सुरणाची भाजी खाल्ली तरी मुळव्यात झाली का असं विचारणारी. हे बघ, उगाच त्यांना तक्रारीला जागा नको. नाही, तुम्ही काळजीच करू नका. बघा आम्ही कशी तयारी करतो नक्कीच्या लग्नात. ही तुम्ही करालच रे, पण काळजी घ्या. उगाच आता या लग्नातही विघ्न नको बाबा. कोण कुठचा प्राणी पाळला आपण? भाऊजी हळू. हळू काय दुपारच्या वेळेला असं कोण काय झोपतात काय? तू मस्त कोणी विचारता का तुम्ही दुपारी का पिता म्हणून? कोण प्राणी आलाय आममध्ये? आणि काय राणीच्या बागेतल्या सगळे असे बोर्ड लावून ठेवलेत ते?
अव आपल्या नुपुरताईसाठी 4 पोरांचं स्थळ घेऊन आलेत. त्यांचं बाप आहे वाटतं. बाप ना, मी बाप आहे 4 मुलांचा, जनता दिवटे.